बर्फ सगळा वरनं येतो, तो स्लोप जो आहे ना तोच चढायचा आहे आपल्याला फक्त. त्यामुळे असं कुठं तुम्हाला थांबायला जागा नाही. बेस कॅम्प आपण सोडला ना साधारण 1 किलोमीटरवर लईतले आपण चालतो, म्हणजे वरखाली थोडंसं. नंतर जी तुम्हाला रोप लावलेली आहे ते अगदी वरती सागर माथ्यापर्यंत, म्हणजे समेटपर्यंत तुम्हाला रोप, दुसरं काय पर्याय नाही. म्हणजे तुम्हाला प्लेन कुठं आहे तर कॅम्प 4ला थोडंसं प्लेन आहे, कॅम्प 2ला प्लेन आहे थोडंसं, हे त्या कॅम्पच्या जागेवर. बाकी कॅम्प 3 सुद्धा आहे तो संपूर्ण असं तुम्ही किती 4 पर्यंत गेला? 4च्या पुढे गेलो, समेटसाठी गेलो होतो, ट्राय केला तर. हां. पण ते त्यांचं कसं असतं, साधारण 10च्या आत आपल्याला समेट व्हायला लागतं, सकाळी 10च्या. नंतर क्लायमेट चेंज होतं ना, ठीक आहे, कोणतरी अडकलेली वगैरे असतात अगदी 11 नवीन. पण ते मग येताना तो थोडासा त्रास होतो क्लायमेटचा सगळ्या. म्हणून ते त्यांचं तिथलं गणित आहे की साधारण तुम्ही 10च्या आत तुम्ही समेट करा आणि रिटर्न. आपण समेटला निघताना रात्री कसं आहे, कोण 6 वाजता निघतं, कोण 8 वाजता, 10 वाजता, असं प्रत्येकजण आपल्या चालीच्या नुसार असं रात्री संध्याकाळी रात्री आणि सकाळी 10च्या समेट करायचं. थोडक्यात काय की अगदी चांगला चालणारा जरी असेल ना तर फास्ट करून अगदी 10 तासात चालतं. रेकॉर्ड करणारी तो पार्ट वेगळा आहे, पण आपण इन जनरल जे सगळी क्लायंबर येतात समेटसाठी तर 10 ते 12 तास तर कमीत कमी लागतातच. त्याच्यानंतर मग प्रत्येकाच्या चालण्यानुसार कुणाला 20 तास लागतील, कुणाला 16 तास, असं सुद्धा हे आहे. मग ते ॲक्च्युली सगळ्यात जास्त पिरियड लागतो तो कशासाठी, तर वरती जाम लागतो आपल्याला. त्या हिलरी स्टेपपासून पुढं थोडं सगळा ती सिंगल वाट आहे आणि जाम लागतो. त्या ह्याच्यात जी जायची वाट आहे तीच यायची आहे, त्याच्यातच तुम्हाला 4-4, 5-5 तास थांबायला लागतं. बरोबर. त्यावेळेला जी क्लायमेटचा जो त्रास होतो ना तो वाईट आहे. मग 4थ्या टप्प्यापासून ॲक्च्युली समिटचं अंतर किती आहे? म्हणजे तू असं ट्रॅफिक जॅममुळे 10 तास वगैरे लागतात म्हणजे अंतर आहे कमी म्हणजे आपले साधारण 2-3 सदाशिवगड. बरं. किती आहे अंतर? 1.5-2 किलोमीटरपर्यंत अंतर आहे जास्त ते कॅम्प 4पासून वरती. म्हणजे अंतराला काय महत्व नाही. आपण काय 2 तास म्हणल्यावर, म्हणजे 2 किलोमीटर म्हणल्यावर आपण म्हणा अर्धा तासात जातो, म्हणजे आपण 4 किलोमीटर चालतो नाही. तिथं कसं आहे, तुम्ही चंद्रावर चालल्यासारखं थोडक्यात एक पाऊल जीवाच्या काढावर टाकतो. आणि 8,000 मीटरच्या वरचं जे क्लायमेट आहे ते माणसासाठी नाही आहे थोडक्यात, किंवा तिथं कुठलाही जीवजंतू नाही, किडामुंगी सुद्धा तुम्हाला वर 8,000 मीटरच्या वर नाही. कॅम्प 4च्या वर तुम्हाला किडामुंगी, पक्षी काय नाही, काय दिसत नाही. ती जगू शकत नाही तिथं थोडक्यात. त्या वातावरणात तुम्हाला चालायचं आहे, फक्त काय ऑक्सिजन सिलेंडर असतो म्हणून आपण जातो, पण कुठलाही हलगर्जीपणा चालत नाही. आणि थोड्या वेळात क्लायमेट चेंज होत असतं. म्हणजे आता एकदम शांत आहे वारं, तर एकदम जोरात वारं सुटेल, एवढ्या जोरात वारं सुटतं की टेंट बिंट सुद्धा असेल सगळं फाटत लगेच, हे इतकं ते. आणि वरती समेटच्या इथं तर 10 नंतरचं क्लायमेट एकदम चेंज असते. इथं सूर्यवर येतो. आत्ता आपण इथं उन्हात 15-20 मिनिटं अर्धा तास थांबू शकत नाही आत्ता आपल्या या उन्हात. हे आपण 30,000 फूट जवळ असते अजून सूर्याच्या. तिथं त्या लाईनमध्ये आपण जी उभारतो की नाही ते, किंवा आपलं जे चालण्याचं टायमिंग आहे ते खूप स्लो असतं. त्या ह्याच्यात आपण टिकू शकतो. मग तुम्ही शरीराचा कुठलाही भाग ठेवून चालत नाही. आता आमच्यात 2 जण गेली ना आमच्या ग्रुपमध्ये, ते एक जण वय 53 होतं, तो समिट करून परत येताना त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या हिलरी स्टॉपला, ते जागेवर गेला तिथे. आणि दुसऱ्याला फक्त सेल्फी काढायसाठी गॉगल काढला होता. संदीप आरे म्हणून मुंबईचा होता, US सर्व्हिसला US आहे तो एवढा चांगला क्लायंबर आहे की तो, त्यांचं रजिस्ट्रेशन होतं आता 3 पर्वताचं, हे रेकॉर्ड करणार होती. एव्हरेस्ट, लोटसे आणि लुप्से असं 3 पर्वत एका वेळेला क्लाइंब करणारी ती 2 जण होती. तो आणखीन एक भरत म्हणून हैदराबादचा, 2 जण क्लाइंब करणार. म्हणजे त्यांचं रजिस्ट्रेशन सगळं त्यांची तयारी
तर त्या तयारीचा होता. पण त्याची एक चूक तिथं गॉगल काढला त्यानं, फोटो काढला, तर स्लोप नाही नीट झाला त्याला आणि इव्हरी स्टेप उतरताना त्याला ते परत जास्त त्रास व्हायला लागला. तर त्याला तिथून रेस्क्यू केला. पण तो कॅम्प टूला आल्यावर तो संपला, म्हणजे तिथे त्याचा जीव पण गेला. इतकं Risky. critical वातावरण वरचं आहे. निमित्त काय म्हणजे तर तसं एव्हरेस्ट चढणं सोपं आहे, पण तिथल्या वातावरणाशी झुंजणं सगळ्यात अवघड आहे. कुठल्या वेळी काय होईल सांगता येत हा, नाही. सांगता येत नाही. चष्मा तुम्ही- काढल्या निमित्त झालं ना ते. हो, तुम्ही कुठलं म्हणजे प्रिकॉशन हे पूर्ण बरोबर. आता काय लोक मास्क पण काढतात वगैरे करतात, मग ते त्रास पण भोगतात. म्हणजे आता साधा आहे की ग्लोव्ह जरी काढले ते तरी बोटाचे. अरे, तुम्हाला फ्रोस्टबाईट वगैरे होऊ शकतं. आता एक माझं बोट वाचलं ते आहे फ्रोस्टबाईट, एवढं काळं पडलं होतं ते आता चांगलं होतं, अजून बधीर आहे असं सगळं. हे जे झालं ओपन करतं का?